नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी काही कृती घेऊन आलेलो आहोत। तर इयत्ता 2रीसाठी अध्ययन क्षमता आहे विद्यार्थी वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। तसेच इयत्ता 3री ते 5वीसाठी अध्ययन क्षमता आहे विद्यार्थी वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो आणि आपला अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने वाचता येतात। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने वाचता येतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक मजेदार खेळाची माहिती जाणून घेणार आहोत। या खेळाचं नाव आहे पत्ता पलट। तर यासाठी आपल्याला आवश्यक साहित्य लागणार आहेत कागद, कैची, स्केच पेन, खडू इत्यादी। तर सर्वप्रथम आपल्याला कागदापासून समान आकाराचे 10 पत्ते तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पत्त्याच्या उलट बाजूला 0 ते 9 अंकापैकी कोणतेही एक अंक लिहून घ्यायचे आहे। नंतर टेबलवर एका रांगेमध्ये आपल्याला 10 चौकटी आखायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला सर्व पत्ते हे यादृच्छिकपणे उलटी ठेवायची आहेत। त्यानंतर आपण एका विद्यार्थ्याला समोर बोलवून घेऊया आणि पत्ता पलट अशी सूचना विद्यार्थ्याला देऊया। त्यानंतर विद्यार्थी कोणताही एक पत्ता पलटवेल आणि पत्त्यावरील अंकाचं मोठ्याने वाचन करेल आणि नंतर दिलेल्या चौकटीमध्ये पत्ता योग्य क्रमावर ठेवेल। नंतर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवूया, त्याला देखील पत्ता पलट ही सूचना देऊया। जशी सूचना मिळेल तसं विद्यार्थी कोणताही एक पत्ता पलटवेल आणि पत्त्यावरील संख्येचं मोठ्याने वाचन करेल आणि दिलेल्या चौकटीमध्ये योग्य क्रमाने तो पत्ता ठेवेल। अशा प्रकारे आपण एक एक विद्यार्थ्याला बोलवूया, त्याला पत्ता पलट ही सूचना देऊया। जशी सूचना मिळेल विद्यार्थी पत्ता पलटवेल आणि पत्त्यावरील संख्येचं मोठ्याने वाचन करेल आणि दिलेल्या चौकटीमध्ये योग्य क्रमाने तो पत्ता ठेवेल। आता आपल्या टेबलवर 0 ते 9 पत्ते हे क्रमाने मांडलेली दिसतील। यानंतर आपण विद्यार्थ्यांकडून 0 ते 9 ही संख्यानामे मोठ्याने म्हणून घ्यायची आहेत। तर आपण यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पण विचारू शकतो की 0 नंतर कोणती संख्या येते, 9च्या आधी कोणती संख्या येते, 5 नंतर कोणती संख्या येते, शेवट कोणती संख्या आहे इत्यादी प्रश्न आपल्याला विचारता येतील। हीच कृती आपण विद्यार्थ्यांचे गट तयार करून देखील घेऊ शकतो। यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला 10 पत्तेही तयार करून घ्यायची आहेत। यासाठी जमिनीवर आपल्याला एका रांगेमध्ये पुन्हा 10 चौकोन आखायचे आहेत। त्यासमोर आपल्याला सर्व पत्ते 0 ते 9 यादृच्छिकपणे उलटी ठेवायची आहेत। टेबलवरील खेळ एका गटाला द्यायचा आहे आणि जमिनीवरील खेळ एका गटाला द्यायचा आहे। जो गट सर्वात प्रथम सर्व पत्ते पलटवून योग्य क्रमाने चौकटीमध्ये मांडेल तो गट जिंकला असं आपण जाहीर करूया आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं कौतुक करूया। तर या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना विकसित होईल, त्यांच्यामध्ये चुरस निर्माण होईल, त्यांना मजेतून शिक्षण घेता येईल, तसेच 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने म्हणता येतील आणि नेहमीसाठी लक्षात राहतील। तर आशा करते की सर्वांना ही कृती नक्कीच आवडली असेल। धन्यवाद।